आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या घरात तुमची काहीच व्हॅल्यू नाही आणि मला सांगा ना, मंगळागौरीचा सण कशासाठी साजरा करतात? नवऱ्याच्या लॉंग लाईफ साठी। कुठे आहे तुमचा नवरा? घराबाहेर। तो फक्त तुमच्यामुळे घराबाहेर आहे। राजकुमार दादांना आयुष्यात जे काही हवं होतं मी काहीच नाही देऊ शकला त्यांना। मग तो तुम्हाला सोडून दुसऱ्या बाईकडे का नाही जाणार? काही चुकीचं नाही केलं त्यांनी, बरोबरच केलंय। त्यांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं पण तुम्ही त्यांना एक मूल नाही देऊ शकला। सांगा ना, आज झाला तुमचा आता? काय चुकीचं बोलले ग मी? हा, यांच्यासारख्या काहीच व्हॅल्यू नसलेल्या बाई बरोबर का राहतील ते? आजवर माईंकडे बघून मी तुझं सगळं ऐकून घेत आले। तुला काही बोलायचंय ना तर मला बोल, मी ऐकून घेईन। पण वहिनींना काही बोलशील ना तर ते मी नाही खपवून घेणार। सावली तू ना बस। आवाज वाढवायचा नाही। पात्रता आहे का तुझी त्यांच्याबद्दल बोलायची? आणि कोणी हक्क दिला तुला? हे बघ, एक लक्षात ठेव, इथून पुढे वहिनींना काही बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे। तू माझ्यावर हात उचललास? हा, तू माझी 3rd क्लास असिस्टंट आहेस हे विसरलीस? तारा, सावली तुझी असिस्टंट होती पण आता ती या घरची मोठी सून आहे। हा अपमान मी लक्षात ठेवेन। याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, कारण मी तारा वझी आहे। तुझ्यासारखी दुसऱ्याच्या जीवावर जगणारी मुलगी नाहीये, लक्षात ठेव। आजचा दिवस एका सौभाग्यवतीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यात तू आमच्या साऱ्यांची सौभाग्यवती आहेस। त्यामुळे आजचा दिवस तू आनंदातच साजरा करायला हवा, कळलं? वहिनी, ते सगळं जाऊ द्या, पण तारा आता तुम्हाला जे काही बोलली ना तिच्याबद्दल मी माफी मागते तुमची। सावली, ती काही चुकीचं बोललेलं नाही। तुला सांगू, आजही नवरा जेव्हा बायकोला सोडून जातो तेव्हा दोष बायकोलाच दिला जातो। तो कितीही चुकला तरी तारासारखा विचार करणाऱ्या माणसांची समज बदलायला खूप वेळ लागेल। पण तू नको काळजी करूस, उलट हा विचार बदलण्यासाठी मी लढणार। आणि मला माहिती आहे यात आई आणि तू माझ्या सोबत आहात ना नेहमी।